आज IBN लोकमत स्पेशल मध्ये आपण अनधिकृत बांधकामांच्या विळख्याविषयी बोलणार आहोत। हा मुद्दा महत्त्वाचा आणि आज चर्चेत येतोय तो यासाठी की नवी मुंबईमध्ये अनधिकृत बांधकामांवर जी कारवाई होऊ घातलेली आहे त्याच्या विरोधात भव्य असा मोर्चा नवी मुंबईकरांनी काढला आणि पुन्हा एकदा या अनधिकृत बांधकामांविषयी बोलण्याची वेळ आलेली आहे। नेमका आज आपण याविषयी का बोलतो आहोत आणि मग अनधिकृत बांधकामांचा प्रश्न सोडवायचा कसा या सगळ्याविषयी बोलणार आहोत या विशेष कार्यक्रमात। तर सुरुवातीला जाणून घेऊया की आज याविषयी बोलण्याची गरज काय आहे। महापालिका निवडणुकीच्या तोंडावर राज्यभरातील अनधिकृत बांधकामं अधिकृत करण्याबाबतचा निर्णय भाजप सरकारने म्हणजेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 2 महिन्यांपूर्वीच घेतला। मात्र ज्या नगरविकास खात्याचे प्रमुख म्हणून मुख्यमंत्री राज्याचा गाढा हाकतायत त्याच नगरविकास खात्याने अनधिकृत बांधकामांवर हातोडाच मारावा लागेल याबाबतचं परिपत्रक सगळ्या महापालिका आयुक्तांना पाठवलेलं आहे। त्यामुळे अनधिकृत बांधकामांमध्ये राहणाऱ्या रहिवाशांची जबाबदारी शासनाची नसून ती वैयक्तिक त्या घरांमध्ये राहणाऱ्यांची आहे आणि ठाणे, उल्हासनगर, पिंपरी चिंचवड, पुणे या सगळ्या महापालिकेतील लाखो अनधिकृत बांधकामांमध्ये राहणाऱ्यांचा जीव या एका गोष्टीमुळे आज टांगणीला लागलेला आहे। पण 11 मार्च 2016 मुख्यमंत्र्यांनी अनधिकृत बांधकामं नियमित करण्यासंदर्भात काय वक्तव्य केलं होतं ते सुरुवातीला पाहूयात। 31 डिसेंबर 2015 पर्यंतचे सर्व बांधकामं जी आहेत ते कुठली नियमित करता येतील, सगळी ते करता येणार नाही पण ब्रॉडली आपल्याला ती करता येतील। आणि ती करत असताना त्याच्यामध्ये आपण एक पथ्य पाळलंय की आहे त्या स्थितीत असं न करता योग्य ते निर्बंध घालून आपण ते केलेलं आहे। निवडणुकांआधीची निवडणुकीच्या काळातली ही प्रतिक्रिया पण निवडणुका झाल्यानंतर मात्र सगळं चित्र बदलतं तेच आज पाहायला मिळालं। नगरविकास खात्याने एक अध्यादेश काढला या अनधिकृत बांधकामांवर कारवाई संदर्भातला आणि तो नगरपालिका, महापालिका या सगळ्या ठिकाणी पाठवण्यात सुद्धा आलेला आहे। आपण नवी मुंबईतली परिस्थिती काय ती जाणून घेऊया। राज्यातल्या 2015 पर्यंतच्या अनधिकृत बांधकामांना नियमित करू अशा वल्गना करणाऱ्या राज्य सरकारने या अनधिकृत इमारतीत राहणाऱ्या रहिवाशांनाच अधिवेशन काळात धक्का दिलाय। या रहिवाशांच्या पुनर्वसनाचं काय, साधी निवारा शेड ही देणार नसल्याचं सरकारतर्फे सांगण्यात आलंय। नवी मुंबईतील प्रकल्पग्रस्त आणि दिघावासियांना संरक्षण देऊ, त्यांना वाऱ्यावर सोडणार नाही अशा आश्वासनांच्या फैरी झडणाऱ्या राज्य सरकारनं अचानक यू-टर्न घेतलाय। अतिक्रमण तोडण्यात येत आहे, कोणी बिल्डिंग मध्ये असेल तर कृपया करून बाहेर या। राज्यातील अनधिकृत इमारतींमध्ये राहणाऱ्या रहिवाशांच्या पुनर्वसनाची अथवा पर्यायी निवाऱ्याची कोणतीही जबाबदारी राज्य सरकार किंवा स्थानिक स्वराज्य संस्था घेणार नाहीये। अशी बांधकामं जमीनदोस्त करा असे आदेश राज्यातील सगळ्या महापालिका, नगरपालिका आणि नियोजन प्राधिकरणांना नगरविकास खात्याने दिले आहेत। 31 डिसेंबर 2015 पर्यंतचे सर्व बांधकामं जी आहेत ते कुठली नियमित करता येतील, सगळी ते करता येणार नाही पण ब्रॉडली आपल्याला ती करता येतील। आणि ती करत असताना त्याच्यामध्ये आपण एक पथ्य पाळलंय की आहे त्या स्थितीत असं न करता योग्य ते निर्बंध घालून आपण ते केलेलं आहे। ठाण्यातील लकी कंपाऊंड इमारतीच्या दुर्घटनेनंतरच्या चौकशी अहवालात सरकारला केलेल्या शिफारशींची अंमलबजावणी करण्यास सरकारनं सगळ्यांना सांगितलंय। पण जे सर्वसामान्य रहिवासी बिल्डरांच्या भूलथापांना बळी पडलेत त्यांचा सरकार विचार करताना दिसत नाही। सिडको मार्फत 100% आमच्या जमिनी संपादित केलेल्या आहेत। त्या कर्तव्यावेळेस गावनिहाय सर्वे न करता त्यांनी सलग जमिनी सर्व आमच्या घराला लागेपर्यंत जमिनी संपादित केलेल्या आहेत। आमच्या पुनर्विकासाची जबाबदारी नगरविकास मंत्री, सिडको, महानगरपालिका यांनी उचलायला हवी तर ते आज अंग झटकतात। मुख्यमंत्र्यांनी असं वक्तव्य करायला नाही पाहिजे कारण शासनाच्या अधोगतीत येतच ते सगळं। त्याही जर आदेश दिला तर सिडको महापालिका या बाबतीत काही ठोस पाऊल उचलतील। आमचे हे जरी 34 पोरं बसलेत उपोषणाला त्यांच्या एकाही कोणाला तरी काही झालं
तरी त्या नवी मुंबईतील सर्व एकूण एक आगरी पेटून उठतील. सरकारच्या माध्यमातून कुठंतरी या उपोषणाला चिरडण्याचा प्रयत्न मुद्दामून पोलिसांच्या मार्फत होत आहे, कारण ह्या सरकारला आमच्या मागण्या पूर्ण करायच्याच नाहीत. मोकळ्या जमिनी दिसल्या की त्यावर सगळ्याच पक्षाच्या स्थानिक राजकीय नेत्यांच्या आशीर्वादानं आणि गावगुंडांच्या संरक्षणात इमारती उभ्या करायच्या आणि त्यांना सरकारी अधिकाऱ्यांनी रेड कार्पेट हांतरायचं हे नित्याचंच झालंय. यामुळेच या अनधिकृत इमारतींचं जाळं उभं राहिलंय. सरकारने या तिन्ही घटकांवर कारवाई न करता या घरांमध्ये राहणाऱ्या आर्थिकदृष्ट्या पिचलेल्या रहिवाशांवरच कारवाईचा बडगा उगारलाय. विनय म्हात्रेसह ब्युरो रिपोर्ट, IBN लोकमत, नवी मुंबई. पिंपरी चिंचवडची काय परिस्थिती आहे ती सुद्धा जाणून घेऊया. अनधिकृत बांधकामं पाडण्यासंदर्भात राज्य सरकारनं नव्यानं अध्यादेश काढलाय. पिंपरी चिंचवड शहराला या निर्णयाचा सर्वाधिक फटका बसणार आहे, कारण या शहरात तब्बल 1.5 लाख अनधिकृत बांधकामं आहेत. आम्ही पॉलिसी तयार केली आणि या पॉलिसीमध्ये 2 गोष्टी आम्ही केल्या. एकीकडे जो हा गरीब माणूस आहे त्याला प्रोटेक्ट करण्याचं काम आमच्या पॉलिसीने केलं, पण भविष्यामध्ये कोणाला अशा प्रकारे गरीबाला फसवण्याचा या ठिकाणी धंदा करता येऊ नये, बिल्डरांना या ठिकाणी चांगलं करता येऊ नये, म्हणून त्याच पॉलिसीमध्ये टाकलं की अशा प्रकारे अनधिकृत बांधकाम करून जो सामान्य माणसाला या ठिकाणी फसवेल त्याला फौजदारी गुन्हा दाखल करून जेलमध्ये टाकण्याची तरतूद देखील आज आम्ही त्या नियमामध्ये केली आणि मला विश्वास आहे की ते नियम लवकरच आम्हाला आता उच्च न्यायालयाकडून मंजूर करून मिळतील. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं हे वाक्य मात्र केवळ महिनाभरापूर्वी केलेल्या आपल्याच विधानाचा मुख्यमंत्र्यांना आणि त्यांच्या नगरविकास खात्यालाही विसर पडलाय. सरकारनं आता अनधिकृत बांधकामं पाडण्यासंबंधी नवा अध्यादेश काढलाय. त्यामुळे शेकडो कुटुंबीय अडचणीत आलेत. अनधिकृत घरात राहणाऱ्या व्यक्तीची मतदान चालतंय तुम्हाला, पण ती घरं चालत नाहीत. पण ती घरं त्यांनी कोणत्या अवस्थेत बांधली, कोणत्या परिस्थितीत बांधली, काय गरज होती, ह्याचा सरकारने थोडाही विचार करू नये. आता शासनाने ते कामं रेग्युलाइज करू असं सांगितलं होतं आणि आता पाडायचे पण आदेश देत आहेत. त्यामुळं नेमका विश्वास कसा ठेवायचा. पिंपरी चिंचवड शहरातील सर्व अनधिकृत बांधकामं नियमित करण्याच्या नावावर सर्व पुढाऱ्यांनी निवडणुका लढल्या आणि जिंकल्याही. आता त्यांनाही याचा विसर पडलाय. त्यामुळे घरं वाचवण्यासाठी आंदोलन उभारणारे आता हतबल झालेत. मुळात ही जी समिती नेमली याची माहिती कुठल्याही सर्वसामान्य माणसाला नाही. ह्या समितीनं कुठल्या प्रकार काय निकष ह्या समितीला दिलेले आहेत, अशा पद्धतीनं पडद्यामागं राहून लोकांना एका बाजूला सांगायचं की आम्ही तुमची बांधकामं अधिकृत करतो आहोत, अशा पद्धतीचं स्वप्न दाखवायचं, आणि दुसऱ्या बाजूला ही बांधकामं पाडण्यासाठी म्हणून एक योजना निर्माण करायची. पिंपरी चिंचवडमधील अनधिकृत बांधकामांच्या सद्यस्थितीवर एक नजर टाकूया. पिंपरी चिंचवडमध्ये मार्च 2012 पर्यंत 66,324 अनधिकृत बांधकामं होती. त्यापैकी 30,408 इमारतींना नोटिसा बजावण्यात आल्या. 2,284 बांधकामांविरोधात FIR दाखल करण्यात आला. 1,503 अनधिकृत इमारतींवर प्रत्यक्ष हातोडा चालवण्यात आला. या इमारतींमध्ये 65,000 लोक राहतात. अनधिकृत बांधकामे पाडण्यासाठी नगरविकास खात्याकडे प्राप्त झालेल्या अहवालाने सरकारच्या विश्वासार्हतेवरच प्रश्नचिन्ह निर्माण केलं आहे. कारण निवडणूक पूर्व काळात ही बांधकामे अधिकृत करण्याची घोषणा करणाऱ्या सरकारने निवडणूक झाल्यानंतर लगेचच ही बांधकामे पाडण्यासाठीचे अध्यादेश काढले. त्यामुळे एकूणच हा सगळा प्रकार तोंड दाबून बुक्क्यांचा मार असल्याचा संताप नागरिकांकडून व्यक्त केला जातोय. आता या सगळ्या संदर्भात पुन्हा एकदा राज्य सरकारला खुलासा द्यावा लागणार आहे. पुढे सुशांत डुमरेसह गोविंद वाकडे, IBN लोकमत, पिंपरी चिंचवड. फक्त नवी मुंबई आणि पिंपरी चिंचवड या 2च शहरांमध्ये अनधिकृत बांधकामं आहेत का, तर तसं नाही. ठाणे आहे, उल्हासनगर आहे, अजून अनेक शहरं आहेत. मात्र आपण 4 शहरांमध्ये किती अनधिकृत बांधकाम आहेत त्याचा एक आकडा बघूया, आकडेवारी त्याची बघूया. उल्हासनगरमध्ये 1,50,000 इतकी अनधिकृत बांधकामं आहेत. हा आकडा आहे 2017 पर्यंतचा. ठाण्यामध्ये 1,31,344 इतकी अनधिकृत बांधकामं आहेत. 2017 पर्यंतचा हा आकडा आहे. यामध्ये झोपड्या, वनविभागाच्या जागेवर बांधकामं, MIDCच्या जागेवर बांधकामं आपण समाविष्ट केलेली नाहीत. पिंपरी चिंचवड 2012 पर्यंतची ही आकडेवारी आहे. ही आहे 66,324. आत्ताची आकडेवारी साधारणपणे 1.5 लाखाच्या आसपास.
आणि नवी मुंबईमध्ये 2017 पर्यंत 20,000 इतकी अनधिकृत बांधकामं आहेत. अनधिकृत बांधकामं खूप मोठ्या प्रमाणात झालेली आहेत आणि आता सरकार नव्या अध्यादेशानुसार म्हणतंय की ही सगळी अनधिकृत बांधकामं आता त्यावर हातोडा पडणारी ती काढली जाणार आहेत. आपल्याबरोबर सामाजिक कार्यकर्ते आहेत मानव कांबळे, जे आपल्याशी पिंपरी चिंचवडहून या चर्चेमध्ये सहभागी झालेले आहेत, पुण्याहून या चर्चेमध्ये सहभागी झालेले आहेत. मानव कांबळे, प्रश्न खूप गंभीर आहे. लाखोंच्या संख्येने लोक आत्ताच्या सध्याच्या घडीला या अनधिकृत बांधकामांमध्ये राहत आहेत. मुळात हा प्रश्न कसा निर्माण झाला आणि यावर सरकारला तोडगा काढायचा नाहीये का? नाही, मुळात कसं आहे की जसं शहराची औद्योगिकरण वाढत गेलं तसं या शहराकडे, या कुठल्याही शहराकडे रोजगार निर्मितीच्या साहाय्यानं किंवा रोजगारासाठी म्हणून येणाऱ्यांची संख्या वाढली. खरं तर सरकारी जबाबदारी आहे की जर औद्योगिक वसाहती तुम्ही जाहीर करता तर औद्योगिक वसाहतीचे नियोजन करत असताना त्याचबरोबर त्या क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या कामगारांसाठी सुद्धा निवाऱ्याची व्यवस्था करण्याचं काम सरकारने केलं पाहिजे. घरं स्वस्तामध्ये मिळण्याची व्यवस्था सरकारने उपलब्ध करून दिली पाहिजे, जागा स्वस्तामध्ये उपलब्ध करून दिल्या पाहिजेत, बांधकाम नियमावली सोपी केली पाहिजे की जेणेकरून सर्वसामान्य माणसाला त्या ठिकाणी अनधिकृत बांधकामं करण्याची वेळ येऊ नये. परंतु तसं आपल्या महाराष्ट्रामध्ये झालेलं दिसत नाही. मुंबई असू द्या, उल्हासनगर असू द्या, ठाणे असू द्या, पिंपरी चिंचवड शहर असू द्या, दिवा असू द्या, या सगळ्या भागामध्ये रोजगाराच्या निमित्तानं आलेल्या लोकांना त्यांचा स्वतःचा निवारा निर्माण करण्यासाठी म्हणून या ठिकाणी ही घरं बांधावी लागली. सरकारने जर घरं उपलब्ध करून दिली असती स्वस्तामध्ये तर कदाचित हा प्रश्न निर्माण झाला नसता. परंतु सरकार आपल्या जबाबदारीपासून दूर होतंय आणि गेल्या 4-5 निवडणुका आम्ही पाहतो आहोत की प्रत्येक निवडणुकीमध्ये अनधिकृत बांधकामं नियमित करण्याचा मुद्दा हा प्रकर्षाने पुढे येतो आणि ही बांधकामं आम्ही अधिकृत करू अशा पद्धतीची आश्वासनं राज्यकर्त्यांकडून दिली जातात. मुळात आत्ताचं जे सरकार आहे, देवेंद्र फडणवीस साहेबांचं सरकार जे आहे, देवेंद्र फडणवीसांनी निवडणुकीच्या अगोदर या ठिकाणी येऊन पिंपरी चिंचवड शहरामध्ये येऊन सांगितलं होतं की ही अनधिकृत बांधकामं आम्ही अधिकृत करण्याची प्रक्रिया सुरू केलेली आहे, शास्तीकर माफ करण्याची प्रक्रिया सुद्धा सुरू केलेली आहे. किंबहुना त्यांनी असं सांगितलं की शास्तीकर माफ करण्यात आलेला आहे अशा पद्धतीची घोषणा सुद्धा त्यांनी केली. परंतु प्रत्यक्षामध्ये मात्र निवडणूक झाल्या, त्या निवडणुकीच्या मध्ये लोकांची मतं मिळावीत यासाठी म्हणून दिलेलं हे आश्वासन निवडणुका संपल्या अशा पद्धतीचा जर अध्यादेश निघत असेल, नगरविकास खातं त्यांच्याकडेच आहे, तर त्यांना हे माहिती नव्हतं का की आपण कुठलं आश्वासन दिलेलं आहे आणि आपण कुठल्या लोकांच्या अडचणीचा आपण त्या ठिकाणी कुठल्या प्रकारे लोकांना आपण आश्वासित केलेलं आहे हे जर त्यांना आठवत नसेल तर त्यांनी त्यांचा हा पारदर्शी कारभार लोकांना खरं तर आता विचार करायला लावणार आहे. आणि अशा पद्धतीनं जर सर्वसामान्य लोकांना त्यांच्या घामाच्या पैशातनं, त्यांच्या कष्टाच्या पैशातनं, त्यांच्या म्हणजे पोट मारून त्या ठिकाणी पैसा जो उभा केला गेला, घरातल्या बायकांची मंगळसूत्र विकून मुलांना त्या ठिकाणी दूध सुद्धा प्यायला न देता अशा पद्धतीने पैसे जमा करून या लोकांनी घरं बांधली, स्वतःचा निवारा निर्माण केला. आणि ज्या वेळेला पंतप्रधान सांगतात की 2022 सालापर्यंत या देशामधला एकही माणूस निवाऱ्याशिवाय राहणार नाही आणि मग सर्वसामान्य लोकांनी सरकारच्या मदतीशिवाय, केंद्र सरकारच्या, राज्य सरकारच्या, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मदतीशिवाय स्वतःच्या जागा घेऊन स्वतः त्या ठिकाणी जागा हे करून घरं बांधून जर घरं बांधली असतील तर ही घरं बांधण्याचा अधिकार यांना दिला कोणी? खरं तर ही जबाबदारी सरकारची आहे की सरकारने या ठिकाणी बोलताय. आपला मुद्दा अधिक समजून घेते, मात्र ब्रेकची वेळ झाली आहे. एक छोटासा कार्यक्रमामध्ये ब्रेक घेऊया आणि ब्रेक नंतर पुन्हा या सगळ्या विषयावर अधिक बोलूया. पहा फक्त एक बिंदू. वेगवेगळ्या मोठ्या शहरांना अनधिकृत बांधकामांचा सध्या जो विळखा पडलेला आहे त्याविषयी बोलतोय. आपल्याबरोबर मानव कांबळे आहेत, सामाजिक कार्यकर्ते. अनधिकृत बांधकामांसंदर्भातला अभ्यास आणि त्याचा सातत्याने पाठपुरावा त्यांनी केलाय. मानव कांबळे, मग मुद्दा हाच आहे, एकतर आत्ता सरकारची इच्छा आहे का, इच्छाशक्ती राजकारण्यांकडे आहे का की ही सगळी अनधिकृत बांधकामं नियमित करता येतील आणि तसं करणं शक्य सुद्धा आहे का? शहराच्या नुसार त्याकडे बघावं लागेल का? मानव कांबळे यांच्याशी पुन्हा आपण संवाद साधतोय. मात्र आज चर्चा करण्याची वेळ यासाठी आलेली आहे कारण सरकारनं, नगरविकास खात्यानं एक नवा अध्यादेश काढला. या अध्यादेशानुसार जी सगळी अनधिकृत बांधकामं आहेत ती नियमित करता येणार नाहीत आणि या अनधिकृत बांधकामांमध्ये राहणारे जे रहिवासी आहेत त्यांच्या निवाऱ्याची किंवा पुनर्वसनाची जबाबदारी ही सरकारची नाही, असं नगरविकास खात्याकडनं एक अध्यादेश काढण्यात आलाय. तो महापालिकांना, नगरपालिकांना पाठवण्यातही आलेला आहे. त्यामुळे आता पुन्हा एकदा अनधिकृत बांधकामांवर कारवाईला सुरुवात होईल आणि खूप
मोठ्या प्रमाणात या वेगवेगळ्या शहरांमधनं या अनधिकृत बांधकामांमध्ये राहणाऱ्यांचा आक्रोश पाहायला मिळेल आणि म्हणून आज पुन्हा एकदा या विषयावर चर्चेची वेळ आलेली आहे। खरं तर सरकारने म्हणजेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याआधी अनेकदा सातत्याने याचा उच्चार केलेला आहे, असं वक्तव्य केलेलं आहे की 2015 पर्यंतची जी बांधकामं आहेत ती नियमित केली जातील, पण फक्त ते वक्तव्य हे निवडणुकांपुरतं होतं का असा प्रश्न पडतो। मानव कांबळे पुन्हा आपल्याबरोबर जोडले गेलेले आहेत। मानव कांबळे, मुद्दा हाच आहे की मुळात आत्ताच्या सरकारची इच्छाशक्ती आहे का ही सगळी अनधिकृत बांधकामं नियमित करण्याची, आणि त्यांना तसं करता येणं शक्य आहे का जर इच्छाशक्ती असेल तर? नाही, मुळात या सगळ्या गोष्टीसाठी राजकीय इच्छाशक्तीची गरज आहेच, परंतु ही राजकीय इच्छाशक्ती दाखवत असताना जो सध्याचा जो प्रस्थापित कायदा, त्या प्रस्थापित कायद्यांमध्ये बदल करणं हे आवश्यक आहे। आणि मागच्या आघाडी सरकारने सुद्धा या संदर्भामध्ये प्रयत्न केला होता। त्यावेळेचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितलं होतं की अशा पद्धतीची बांधकामं अधिकृत करण्यासाठी म्हणून आम्हाला जर कायद्यामध्ये बदल करावा लागत असेल तर अनेक दुसऱ्या काही कायद्यांवर त्याचे परिणाम होतात, त्याच्यामध्ये सुद्धा आम्हाला बदल करावे लागतील। पण म्हणून त्याच्यासाठी त्यांनी ही अनधिकृत बांधकामं अधिकृत करण्यासाठी म्हणून काय करता येईल यासाठी कुंटे समितीची नेमणूक केली होती। कुंटे समितीने त्यांच्या अहवालामध्ये 70 ते 75% अनधिकृत बांधकामं महापालिका क्षेत्रातील अधिकृत करता येतील अशा पद्धतीची शिफारस केली होती आणि ती कशी करता येतील याच्या संदर्भात सुद्धा उपाय सांगितले होते। आणि मग ऑगस्ट 2016 मध्ये स्वतः मुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी की अशा पद्धतीने डिसेंबर 15 पर्यंत जी बांधकामं आम्ही अधिकृत करू अशा पद्धतीचा धोरणात्मक निर्णय आम्ही घेतलेला आहे आणि तशा पद्धतीने आम्ही कोर्टामध्ये म्हणणं पण आमचं मांडणार आहोत असं सांगितलं। परंतु त्या संदर्भामध्ये कुठलीही हालचाल या सरकारने केलेली नाही। हे सरकार सर्वसामान्य लोकांची सरळ फसवणूक करत आहे। किंबहुना या भागामध्ये जे आमचे आमदार आहेत लक्ष्मणभाऊ जगताप हे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असताना अनधिकृत बांधकामं अधिकृत होत नाहीत या मुद्द्यावर त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचा आणि आमदारकीचा सुद्धा राजीनामा दिला होता। जर माझ्या आमदारकीचा उपयोग अनधिकृत बांधकामं अधिकृत करण्यासाठी होत नसेल तर त्याचा उपयोग काय असं म्हणून त्यांनी राजीनामा दिला आणि त्याच्यानंतर भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केल्यानंतर त्यांनी याच मुद्द्यावर निवडणूक लढली आणि लोकांनी त्यांना भरभरून मतदान केलं आणि त्या ठिकाणी निवडून आणलं। परंतु त्यांना सुद्धा आता या सगळ्या त्यांनी केलेल्या घोषणेचा विसर पडलाय का काय असं वाटायला लागलेलं आहे। निवडणुकीच्या अगोदर मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या आश्वासनाला भुलून इथल्या सर्वसामान्य लोकांनी मतदान केलं, भरभरून त्यांना मतदान केलं, भारतीय जनता पक्ष सत्तेवर आला। जे लोक आमच्याबरोबर अनधिकृत बांधकामं अधिकृत करण्यासाठी आंदोलन करण्यासाठी आघाडीवर होते, आमच्याबरोबर होते, तेच लोक आता सत्तेवर आलेत, परंतु सत्तेवर आल्यानंतर मात्र त्यांना या सगळ्या कामाचा विसर पडलाय की काय असं वाटायला लागलेलं आहे। आणि म्हणून आमचं असं म्हणणं मानव कांबळे, पण या सगळ्यामध्ये महत्त्वाचा मुद्दा हा आहे, आपण 2012 ची आकडेवारी पाहिली, 2015 ची आकडेवारी अनधिकृत बांधकामांची पाहिली आणि आता 2017च्या अनधिकृत बांधकामांची आकडेवारी सुद्धा आपल्या सगळ्यांच्या डोळ्यासमोर आहे। मग असं असताना कुठेतरी जबाबदारी निश्चित करावी लागेल की ही अनधिकृत बांधकामं नेमकी उभी कशी राहिली, कशामुळे एवढ्या मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकामांमध्ये लोक राहायला गेली, तर ही जबाबदारी निश्चित करावी लागेल। हो, अनधिकृत बांधकामं करणं ही जरी लोकांची गरज असली तरी स्थानिक जे राजकीय नेते आहेत किंवा नगरसेवक आहेत किंवा आमदार आहेत त्यांना विचारल्याशिवाय किंवा त्यांची परवानगी घेतल्याशिवाय हे लोक बांधकाम करत नाहीत। ते सांगतात त्यांना बांधकाम करा आणि मग प्रशासकीय अधिकारी ज्यावेळेला त्यांना नोटीसच देतात त्या नोटीस दिल्यानंतर त्या प्रशासकीय अधिकाऱ्याच्यावर दबाव आणून ही बांधकामं पाडू नयेत अशा पद्धतीचा दबाव म्हणजेच मानव कांबळे, आपण आता ज्यांची नावं घेतलीत हे सगळे दोषी आहेत अशा प्रकारची अनधिकृत बांधकामं वाढण्यासाठी, म्हणून या गोष्टीची चर्चा इथे कुठेच होत नाही। हो, निश्चितच हे सगळे लोक दोषी आहेत, प्रशासकीय अधिकारी दोषी आहेत, राजकीय नेते दोषी आहेत, इथले स्थानिक नगरसेवक दोषी आहेत, इथले स्थानिक आयुक्त सुद्धा दोषी आहेत। याच्यामध्ये सर्वसामान्य लोकांना केवळ निवारा पाहिजे या भावनेने तो घर बांधतो, त्याच्यामध्ये काही चूक नाही। परंतु ही बांधकामं होण्यासाठी आणि ती बांधकामं झाल्यानंतर आपल्याला मतं मिळतील यासाठी म्हणून त्यांना जे प्रोत्साहन देणारी मंडळी आहेत त्या सगळ्या प्रोत्साहन देणाऱ्या मंडळींच्यावर कारवाई व्हायला पाहिजे। इथल्या बिल्डर लोकांच्यावर कारवाई व्हायला पाहिजे। बिल्डर लोकांची इतकी अनधिकृत बांधकामं आहेत त्याच्याबद्दल कुणीही बोलत नाही, परंतु सामान्य माणसानं जो कामगार आहे, कष्टकरी आहे, जो इथं हातावर पोट आहे ज्याचं, तो या ठिकाणी छोटं मोठं घर बांधून राहतोय आपल्या बायका पोरांसह, त्याची घरं पाडण्यासाठी मात्र हे सगळे आघाडीवर आहेत। हे अतिशय भयानक आहे। आपला मुद्दा लक्षात आला, पण कार्यक्रमाची वेळ संपली आहे। आपण या कार्यक्रमामध्ये इथेच थांबतोय, मात्र या पूर्ण कार्यक्रमाचा सार 1-2च महत्त्वाच्या गोष्टी, त्या म्हणजे जी अनधिकृत बांधकामं आत्ता आहेत ती सगळी नियमित झाली पाहिजेत, कारण लाखो कुटुंब जर असं झालं नाही तर रस्त्यावर येऊ शकतात। आणि दुसरा महत्त्वाचा मुद्दा तो म्हणजे ही अनधिकृत बांधकामं ज्यांच्यामुळे झालेली आहेत त्यांच्यावर दोष ठेवून त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे, म्हणजे यापुढे कधी अशी अनधिकृत बांधकामं उभी राहणार नाहीत आणि शहराचा विकास अधिक झपाट्यानं होऊ शकेल, शहरं अधिक सुशोभित होऊ शकतील। आपण या कार्यक्रमामध्ये इथेच थांबूया। पहा फक्त IBN लोकमत।